100 वर्षा जगशील. आता मी दोघा आम्ही बात करत कुणाची बैस लावाव. अक्कूचीच धरा आमच्या. अक्कू अशी अक्कू तशी अक्कू ती बोलणार. तवऱ्यातला येत आहे अक्कू अस्सलाम वालेकुम. मी बघा खरं राहिली. म्हणजे 100 वर्षाची वय बाय तू 100 वर्षात जगशील तर का तर तुझीच आम्ही बात करत बसला होता. पण माझा बोलणं ही आहे अल्लाह ताला ज्याला पण 100 वर्षाची वय देते तंदुरुस्ती दे त्याला तंदुरुस्ती दे. कारण 1000 नियामतों में ये नियामत सबसे बड़ी है. बिल्कुल. क्या तो तकलीफ़ें जो होती है ना बुढ़ापे में वो अच्छा नहीं होता है क्योंकि वो खुद झेलता है वो तकलीफ. लोग समझो परेशान होते पण परेशान नहीं परेशान होंगे भी तो बाजू हट जाते. लेकिन जो दर्द होता है ना वो उम्र वाले को ही होता है. अल्लाह उनको सेहतमंद रखे और हंसते खेलते अल्लाह ताला हम सबको उठाए. कवटाचो पोलो मतलब एकदम मतलब आयतो पोलो आयतो बा काही कामाचो नाही. नुसतं कवटाचो पोलो सगळा रेडीमेड त्याला हवे पुऱ्यातला. बाबा माझं कवटाचो पोलो. आणि त्यातला काही वखत पॅरेंट्सची पण गलती असते. त्याला प्रॅक्टिकल करायला देत नाही. काय सगळं आणून पुऱ्यात ठेवतात. आयता बाबा खा बेटा खा. तेरा बच्चा कुछ खाताच नाही. खा बेटा. डोले बाय डोले कवटाचे पोले. काय बुवा डोळे कवटाचे पोले. आलसंडो. खटली पे मोटली. खटली पे मोटली मतलब आयतो. ती पण आयतोबाच बोलला जाईल. म्हणजे उठता बसताना खाटेर निजली होई. एक काम केलं खाटेर निजली की खटली पे मोटली. हिचा काय एक काम नाही केलं की खटली पे मोटली. त्याला खटली पे मोटली बोलतात. हो करावे तसे भरावे. जैसा करोगे वैसा भरोगे. पार्ले जी खाओ और तंदुरुस्ती बढ़ाओ. जैसा तुम्ही कराल तैसाच घडणार आहोत. तुम्ही कुणाच्यासाठी बेस इरादे ठेवला तुमचा बेसच होणार आहे. कुणाच्यावरती टिप्पणी करू नको. कुणाचे ऐक काढू नको. हर एकाच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. तुमचा पण बेसच होईल इन्शाअल्लाह. ताकाला जाऊन कोंडला नोकवत नाही. आता कोंडला म्हणजे काय एक तंबालू धरा एक तांब्या धरा. ताकाला जाऊन मतलब जैसा की नाच न जाने अंगण तेढा. आता तुम्ही काही एक मसलो घेऊन एक माणसाशी गेला वाव पण तुम्हाला ॲक्च्युली मसलो काय आहे ती तुम्ही सांगत नाही आहो. तुम्ही बाते बनवून त्यांच्या सामने पेश करता वाव आणि मदत मागता वाव. किंवा काही पण एक चीजेच्यासाठी तुम्ही गेला वाव पण ती हकीकत चीज नोकून तुम्ही बाते बनवता वाव. तर ऐसा नसते. शायद त्याच्या पाठीवर तुम्हाला इज्जतीचा सवाल असते. इज्जतीचं मामलो माहिती पडते मला. सच्चाई नोकत नाही कवा पुढे येते. पण ताकाला जाऊन कोंडला नोकवत नाही. तुम्हाला जो काही मसलो दरपेश आलोय तो समोर ठेवा. त्याचं क्लॅरिफिकेशन करा तुम्ही त्या बंद्याच्या सामने. साप भी नाही मरो आणि लाठी भी नाही तुटो. याचं मतलब आहे की तुम्ही ती काम करता वाव ती काम करा पण तुमचं नुकसान पण नाही त्यात झायला पाहिजे. फायदा पण झाला पाहिजे आणि नुकसान पण नाही झाला पाहिजे. साप भी मरो आणि लाठी भी नाही तुटो. साप मेलो म्हणजे आपला फायदा झाला पण काठी नाही तुटली पाहिजे. ही एक फायदा पण तुमचा बघा. ऐशी काठी मारा की साप पण मारून दे आणि काठी पण बचून दे. पाटीर मारवा पण पोटार नये मारवा. सही खरी बात आहे. कुणाच्या रोजीरोटीवर नको येऊ. खऱ्या अर्थात रिव्हर्स खऱ्या अर्थात त्याचा मतलब होय. ही पण एक समाजला मग गंदी बात आहे की जर कुणाच्या मंदी काय ॲप बघल्याच्या नंतर त्याची रोजीरोटी बंद खलास तलमुस करून टाकी याचा त्याचा. नाही उसको काम नाही देणे का. पोटावर मारतात. अजिबात कामा त्याला ठियाचा नाही. त्याला कामा दियाची नाही. तो ऐसोय तो तैसोय खलास. त्याचे सारे रस्ते खत्म करून टाकतात. लेकिन मेरे दोस्तों मेरे भाइयों मेरी बहनों अल्लाह ताला रब्बुल आलमीन रोज़ी रिज़्क़ का मालिक है. वही देने वाला है. वो किधर से भी किसी को भी कैसे भी खिलाता है. बेशक काही त्यातला शक नाही. दात पण आपले आणि घोट पण आपले. याचा मतलब आता दातात तुमची जर जीभ मिळतंय बात करताना की जेवताना खाताना ते तुम्ही दाताला नाही मारणार आणि नाही जिभेला कापणार. तैसाच आहे दोन माणसाच्या मध्ये जर काही भांडण होतंय किंवा तुमच्या दोन पोराच्या मध्ये काही भांडण होतंय ते नाही तुम्ही त्याला मारणार वाईट बोलणार नाही तुम्ही त्याला. कारण दोन्ही चीजं तुमचंच आहेत.
त्याचे दात पण तुमचे आहात आणि गोट पण तुमचेच आहात. दोघांना बचावा. म्हणजे कैसा असते रिश्ता असते ना, रिश्तेदार जे असतात त्यांशी काही जर आपल्यासाठी त्यांनी काही नुकसान केणारे आपल्याला, ते आपण त्याला काही करू नाही शकत, कारण तो आपलो आहे रे. आपलो आहे. कैसा करूयाचा ही ऐशे विचार सोल्युशन काढू द्यायचं की असं का जाईल, असं नाही होवा जाते. जी. समजलं. पाट्यार मारताय आजकाल हीच चाललाय आहे. आपल्या मनाची बात जायली दॅट्स ओके ना, तर फाट्यार मारताय. मला काय गरज आहे, मला काय पंचायत पडली आहे, मरत नाही कुसत नाही, ही बात आहे. एक हाताची नाही वाजत, दुसरं हात देऊ लागते. वाजते आठ नाही वाजत, नाही वाजत. आत्ती थते माती. तुम्ही जास्ती कुणाच्यातला घुसाल ना तर ते माती पडणारच. कुणाची नजर लागेल किंवा जास्ती रिलेशन क्लोज असल्याच्या नंतर त्याचे बातमी अशी पैदा होतात. नाही परमानात आत्ती परमानात हां, त्याचे एक प्रमाण ठेवा, हिशोब कितोब ठेवा. आयत्या बिलात नागोबा. मी काय रेडी करून ठेवलोय माझ्यासाठी, सगळं दुसराच कोण येऊन त्यावर राज करतोय, दुसराच कोण येऊन ती चीज यूज करतोय. मी माझ्यासाठी रेडी केलोय आणि ती बनता येऊन त्यावर हुकूम जतवतोय. याचा मतलब आयत्या बिलाळ नागोबा. मी बिल बनवलाय आणि तो नाग घातला हुशी आलोय. त्या नागोबाला काठीने काढायचं असते, काठी तुटली नाही पाहिजे आणि काढतात माणसं. एक्सपर्ट आहात. अडला नारायण गाढवाचे पायदळ. तुम्ही मोप मजबूर आहो आणि तुम्ही एक ऐसा बंदा आहे की त्याच्याशी बात पण नाही करत आहो, की त्याला लाईक देखील नाही करत आहो. पण तुमची आता मजबुरी आहे किंवा तुमचं वक्त कलील आहे, तुम्हाला मोप गरज आहे त्या बंद्याची, तर तुम्हाला त्याचे पाय धरायच लागतील. तुम्हाला ही बोलून जमणार नाही की सोड, मी त्याची बात नाही करत, की त्याला मी लाईक नाही करत, त्याला पसंत नाही करत, मी नाही. तर नाही, तुमचं असं वखत कलील आहे की तुम्हाला त्याला हाक मारियाच पडेल. त्याच्यासाठी अडला नारायण गाढवाचे पायदळ. नाही तर मग ह्यो पण एक अर्थ निघतंय की जी 20 रुपयाला चीज मिळतं आहे ती तुम्हाला 60 रुपयाला मिळतं आहे, पण तुम्हाला वक्ताच्यासाठी तुम्हाला ती घ्यायच पडेल, का की तुम्हाला त्याची मोस्ट जरूरत आहे. अपना वक्त, अडला नारायण गाढवाचे पायदळ वक्त काढण्यासाठी. अपना वक्त निकालिए. येस. वक्त पडे बाका तो गधे को बोलो काका. 80 वर्षाचो खैशी घोडो. मतलब एजड माणूस आहे आणि हुशारी अशी करते जसं एकदम तरुण आहे. तेव्हा माणसं बोलतात तो काय 80 वर्षाचो खैशी घोडो मला शिकवायला आलो आणि बघाय नाही कबरेज जाया निघालोय. आणि असतात पण ऐशे मजबूत माणसं अल्हम्दुलिल्लाह. बोमलाला दात फुटले. विवर्स, बोमलाला दात फुटले याचं मतलब यो आहे की एक शरीफ इंसान आणि हकीकतला शरीफची कवा पंगो नाही घेतलं पाहिजे. शरीफ असते सच्वर असते यांच्यासारखा. तर मलाच काय मंदी घेतात गो बार माझ्यावरती. आता दुसरा कोणाही त्याला समोर. नालायक. बोमलाला दात फुटले मतलब जो इंसान शरीफ असते, जो कुणाच्या ओटाबैशीत नसते, कुणाला दुखवत नाही, आणि मग अचानक तो बोलया लागेल ना तेव्हा सामनेवाला बोलते अगो बा याला बोमलाला दात फुटले, त्याला पण बोलिया येते, त्याला कान हात डोळे हात. दात फुटल्यासारखा करियाचा नाही. बिलकुल, त्याला दात पण नाही दिमाग फुटले आहे, असते. पण तो बोलणं पसंत नाही करत म्हणून बोलत नाही. अदरवाईज जर तो बोलिया लागलो ना तर मग त्याला दात फुटतात, ऐसा माणसा बोलतात. आता एक आहे मजेदार आहे, मोठे खुले तिथे जग भुले. ही आमच्या आयशा बुवाची फेमस डायलॉग होती. आम्ही लहानपासून ऐकला आहोत आणि ती फुल एक्सपिरियन्स लेडी होती आमची बुवा, ओल्ड लेडी. आम्ही ऐकलं तिच्या तोंडाने बोलियाची ती, पण गावात सगळ्या इकडे पुराणी बायका बोलियाची. ह्यासाठी की पैशावाली जी माणसं असतात, शेकडोपती अरबोपती करोडपती जी पण काही असतात, आपला खुदा मानिया लागतात आणि नंतर गरिबांची काही व्हॅल्यू नसते. नंतर रोडपती. केवळ 4 माणसात जर कच्ची बायका गेली तर विवरची ध्यानाने ऐका. मी मग इमोशनल होणी बात करताय हा, ही ध्यानाशी ऐका. जर एक काजात लहान 4 ते 8 बायका बसली जात आणि त्यातल्या जी गरीब बायका असतील ना त्यांना कोण व्हॅल्यू नाही देत. त्यांच्या कानात गल्यात हातात बंगड्यो पाटल्यो जर असतील
तर एक लेडी येऊन तिला आवाज देईल, बायको बेसास ना, पोरा बेसात ना, अगं बाय तुझी पोरा कसली दय माशाअल्लाह, मला त्याचा मिळलो होतो. आणि एक गरीब बाई असेल ना, ती ऐली आहे, तिला पाणी तक नाही इचरत कुणाच्या काजा कारखान्यात ऐली आहे ते नाही. ते एक आणखी बात ही बोलूया. गंदी आदत आहे, गंदी बात आहे की गाव खेड्यातला मग बघिया मिळते. एक असतात बघा, मुंबईला कुणाची कुणाला काही फिकर नसते, परवा नसते. जरा एक म्हणजे 4 बहिणीचं समजा हात आणि सगळ्याच बहिणीचेला एकदम बेस अमीर पती बोलतात ना, एकदम ऐशोआराम म्हणून नाही मिळू शकत. हां, बिलकुल. पण त्यातून एकाला मिळला समजा आणि ही 4 बहिणीचं एक सोबत कसे गेले, ते मग ती समोरचा जो असला गरीब के अभि बोलतात नवमन चरबी असते ना, ते गरीब लोकांचा जास्ती करून ते हात कुणाला मारतील, पैशावाल्याला. हातात कडे हात, बंगडी है, गळ्यात एकदम आहे, खरी बात कानात बोलतात ना, हे आहे, बिलकुल नाकात खरी आहे. बात. ऐसा म्हणजे तिकडे मी बघलेलो, डोळ्याने ऐकलेलो आहे. म्हणजे त्यांना भीती पण नाही अल्लाची डोळ्याने वाटत. बघलेलो आहे, कानाने ऐकलेलो आहे. हा, बोला. डोळ्याने बघलेलो आहे, कानाने ऐकलेलो आहे. ते कैसा जोक करते हा, म्हणजे करायला पाहिजे यार. सिरियस बात आहे ही, माझ्या Yes. दिलाला लागलेली बात होती हो. म्हणजे मी माझ्या डोळ्याने बघलेलं आहे, हां, कानाने ऐकलेलं आहे. ती माणसं ऐशी ते अल्लाला काय जबाब देतील, माझ्या काही समजत नाहीत. ते म्हणजे तुम्ही त्याची इतकी गंदी बिमारी आहे ना, तारीफ, इतकी गंदी बिमारी की त्याचा तारीफ. इलाजच नाही. आणि थोडा ती सोन्या दागिन्याची तारीफ, तिची तारीफ झाली माशाअल्लाह बोलतील. आणि ती बाजूला 3 बहिणीचं आणखी तिच्या बसल्या, त्यांना ठल्ली वल्ली. आणि ती दागिनेवाली जी असते ना, मग पैशावाली आहे, भरलेली दागिनेवाली आहे, तिच्या पोरांची काय तारीफ, माशाअल्लाह तुझी पोरा ऐशी, तुझी पोरा तशी, माशाअल्लाह काही बातच काय नाही काय. विवाह त्याचा नाही केला पाहिजे. अल्लाच्या फिटकारशी तुम्ही विवाह अजून पण. अल्लाचा फिटकार कवा येईल, कैसो येईल ना, बोलून नाही येणार. अल्लाच्या लाटीला आवाज नाही आहे. बघा 5 बोटं नसतात तैशी, मोब दिलाला लागण्यावाली बात आहे. पैशावाले जे असतात ते मोब बेस पण असतात. ते फरक नाही करत कुणात, ऐशी पण माणसं हात दुनियात. हां, मी सगळ्यांना नाही बोलत आहे. हां, तो डोंट दिल को मत लगा के. अति हुशारी जीवास काल. मग जास्ती हुशारी करतात माणसांना, ती मोस्टली बघला गेलाय की ती जाणारी असतात. अल्लाह ना करू याचा त्यांना हिदायत दे अल्लाह पाक. पण एक कोण मेलेला असला ना, ते माणसं काय बोलतात, अगं मोब जीवाना आवार घेतला नव्हता त्यानी किंवा तिनी, मोब हुशारी करत होती, हिशी भांडण तिशी भांडण, ती जायाला चालली होती, ते असतंय काय जायाला चाललो होतो. ते सिम्पटॉम्स असतात, सिम्पटॉम्सवरती माणसं ओळखतात आणि गैबचा इल्मच फक्त अल्लाहला आहे. तेव्हा अति हुशारी जीवास काल, मतलब जास्ती तुम्ही हुशारी कराल ना, ती तुमच्या जीवार येऊन बनते. तुम्हाला नेते निया जायाच्या नावाचा बोलतात, घेतला नाही ही बात आहे. डोल्यात माती पडली. कोकणी कोकणी बायका ही अक्सर कच्ची एक बेस चीज आणलेन, कच्ची काही एक बेस बाद जायली आणि काही त्याच्यानंतर मग काही नजर लागली किंवा काही बिमार पडला कोण की काय, तिच्या डोल्यात माती पडली, तिने बघलांना मगूनच माझा ऐसा जाईला. डोळे फुटो तिचे, डोल्यात माती पडो. आणि आता नेक्स्ट आहे पोटदुखं उपटलो. हो, माझा काही बेस बघला की तिचं पोटदुखं उपटते, पोटात दुखते, तिच्या पोटात दुखला, पोट दुखलं, हे बापे पण बोलतात, बायकाच नाही फक्त. काही एक ज्वेलरी आणला कच्या बाईनी, दागिनो काही पण एक ज्वेलरी असू शकते, गोल्ड ज्वेलरी, तिच्या पोटात दुखला. माझा बघून, माझा हार बघून तिच्या पोटात दुखला. ऐसा एक मुहावरे कोकणी बायकांनी बनवले ना, आणि ते सही जाग्यावर सही वक्तवर जचतात. पण व्ह्यूअर्स, काजू खाय त्याला खवखवे. आता काजू खाय त्याला खवखवे मतलब 4 लोग बैठे है आणि 5वां इंसान काहीतरी टॉन्ट मारतोय की हो ऐशाला ऐसा जाईला त्याच्याला. त्या 4 बंद्यांशी, 4 बायकांशी, जर के 4 मर्दांशी ही गुन्हा ज्याने पण सर्जत केलेली असेल त्यालाच ती बात टुपेल, बरोबर, त्यालाच ती बात जाईल की हो मनाच मारतोय. जेव्हा की हकीकतला सामनेवाल्याला माहिती आहे की ती गुन्हा कुणी केलेली आहे, पण जो असेल विक्टीम त्यालाच ती बात समजेल की हो मनाच मारतोय. सासू नाही सासरा, नाव माझा आनंदी, माझं नाव कनीज आहे, हे कन्नो बोलतात, कनीज मुल्ला. आता जी पण कोण आनंदी नावाची बाई असतील, प्लीज डोंट माइंड,
कारण ह्यो आनंदी बोललो मुहावऱ्यातला ते त्याचो काही मतलब आहे. नाव आतल्यान आता पुराणे जमान्याशी चालत येलाय आहे म्हणून आम्ही नाव आनंदी घेतला ऐसा नाही. कारण त्यावरती जस्ट आनंद मतलब आनंदशी आनंदी Yes. आणि आम्ही पण बसला वा आनंद भाऊच्या शेल्टरला. सॉरी आनंद भाऊ. तर सासू नाही सासरा नाव माझं आनंदीचं मतलब ह्यो आहे की माझ्या मर्जीची मालिक कव्हा पण जेवण बनवून दे, खत्ते पण जाऊन दे, पर्स लावून आता सासू नाही मार्केटला गेलो. सासरा म्हणजे बघा आता मी माझ्या जी खयालनी जी बात आहे ती बोलतो. सासू नाही सासरा म्हणजे कवा कवा असं असते ना की तूच आई बापाला सोडून बायकोला घेऊन अलग राहते. त्या टायमात ती काय सासूच नाही सासरा नाही मग जायली ना आनंदी ती आईचा. मग त्या हिशोबाने आणखी पण होते की एक त्यांच्या बाप म्हणजे शादी करायला जी एक पोरगो होते त्याची वय त्या टायमात त्याला पोरगी शोधतात तेव्हा माणसं बोलतात काय त्या आई वडील नाही आहेत त्याचे वाढलेले आहेत. मग त्या टायमात पण हो डायलॉग होते सासू नाही नाही मतलब सासरा नाव माझा आनंद. ॲक्च्युली जगते ऐसा सासू ना सासरा नाव माझा आनंदी मतलब जेवण नको करूया दुपार झाली हॉटेलची जेवण मागवलाव शॉपिंग करूयाचं याद येलो घोस आहे फॉरेनला पैसे धाडला आणि मी पर्स लावलो आणि निघालो मार्केटला शॉपिंग करूया. का की ते सासू सासऱ्याचीच रोकटोक नाही आहे तिच्या माथ्यावर कोण मोठा नाही आहे सिनियर नाही आहे घोस बाहेर गावला आहे. तर ह्यो अशी सगळं बात्यो हात आपल्या कोकणी लोकातला जो बनवले ना. शेर आला सवा शेर तू अरे का बोलशील ते मी का रे बोलीन अरेला का रे अरे ला का रे. तुला वाटते की मी मोप बहादूर आहे मी मोप निडर आहे तर तुझ्या पण माथ्याची कोण हात की तुझ्या डब्बल हात त्याला शेराला सवा शेर बोलतात. जो पण कोण असेल ना ऐसो शहराला सवा शेर म्हणजे का होते याचा मी एक ॲडवाईस आहे की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. जर तुम्ही नाही असं केलं तर तुम्हाला शहराला सवा शेर मिळते. पाय भाग्याचे निघाले व्ह्यूअर्स. खूप अफसोसची बात आहे की आपल्या समाजातलं इतकी घाणेरडी बात आहे. एका सून शादी करून आपल्या घरात येतोय आणि त्या घरातला काही पण एक अनहोनी होतोय ते सरळ तिच्यावरती इल्जाम लागतोय पाय भाग्याचे निघाले. अगो ती आली ना नाही पाय भाग्याचे निघाले नाही काही बेस जायला पाय भाग्याचे निघाले आणि काही नाही. बेस नाही जायला ते तिचे पाय नाही पायगुण बेस पाय नाही भाग्याचे निघाले मतलब तिला उलटा तोंड मांडला जाते भाग्याचे पाय भाग्याचे निघाले. भाग्याचे दोन मतलब मतलब हात त्याचे दोन मतलब काढतात बायका पाय भाग्याचे निघाले मतलब बेस बातीत पण ह्यो मुहावरा यूज होते. नाही ऐसा नाही की हो आपली पोरगी जर कुणाच्या घरात दिलेली आहे आणि तिच्या घरात के मोह बेस चाललाय हो माझ्या पोरीचे पाय भाग्याचे निघाले बघ तिच्या घरातला धीरालाच बेसोनी नोकरी लागली नंदेचाच बेसोना रिश्ता जायला सासूस बिमार होती ती बेस जायली आता म्हणजे माझ्या पोरीचे पाय भाग्याचे निघाले. आणि जर दुसऱ्याची पोर आमच्या घरात येतोय आणि काय अनहोनी होते आमच्या घरात तिच्याचसाठी जायला हा बाय हा तिचे पाय भाग्याचे निघाले म्हणजे माथ्यात आमच्यासाठी उलीन गेली आमच्या होती. वाटोला लावला तिने खच्च्या खाते नशीब फुटले तिला घेऊन येईल. तवायचा नाही बोलला पाहिजे अल्लाच्या लाटीशी भिवा अल्लाच्या मारशी भिवा. कुणाच्या मंदी इतकी ताकद आहे नाही आणि ती ताकद अल्लाह पाकने कुणाजवळ दिलेली नाही आहे की दुनियातला बेसा आणि वाईटाचे फैसले इन्सान घेऊ शकेल. तुमच्या जिंदगीत बेस होते तुमच्या जिंदगीत वाईट होतंय त्यावर तुमचं इख्तियार नाही आहे. तुम्ही लाग आपला सेफ ठेवा पण जर मौत देना है ते अल्लाहच्या हातात आहे. हयाती देना है ते पण अल्लाहच्या हातात आहे. वो सब अल्लाह की है. ऐसा नाही आम्ही ऐशी हाव मगून आमची लंबी उमर आहे आम्ही तैशी हाव मगून तुम्ही तैशी हाव मगून तुम्ही ऐशी हाव नको ऐसा बोलू. हर एक चीजेची बोलतात ना डोर अल्लाहच्या हातात आहे आणि प्लीज अल्लाहशी भिवा तुम्ही. बाकी आता आपले मुहावरे हातेच फक्तात मुहावरे कंदोशी मोपात मोप म्हणजे अतिशय अमाप. पण एक वखत परत मी पार्ट 2ला मुहावऱ्याचं बनवीन इन्शाल्लाह. आता व्हिडिओ पण खूप लॉंग होतोय. व्हिडिओ लॉंग असला तरी तुम्ही ही बघा बोलाल की काय शॉर्ट व्हिडिओज नाही बनवत मोप जणांची ही शिकायत आहे पण शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला काय आम्ही दाखवणार हा म्हणजे काय आयावर गाया ऐसा नाही. डिपली आमचे व्हिडिओज असतात ह्यो आम्ही व्हिडिओ तुम्ही- कोकणचा डिपली दाखवतो. टाइम काढून बघा ऐसा जरुरी नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू डू युअर वर्क तुमची कामं करा त्यांच्यानंतर जेव्हा टाईम मिळेल तेव्हा बघा. थोडा बघा 10 मिनटं बघा परत बाकीच्या आहेत ते 10 मिनटं करून आता तुमच्या पसंतीची बॉलिवूड फिल्म असतात 2-2, 2.5 तासाची पण असतात. 3 तास
ती खपली तरी पण तुम्हाला चाहत असते की अजून बघतो. थोडा असता. तेही आपल्या किंवा कोकणात- हिंदी सिरीज, पाकिस्तानी सिरीज अर्ध्या अर्ध्या तासाची नसतात, 15 ते 20, 17, 18 मिनिटाची, 20 चला मिनिटाची काही असतात. बात नाही, पण ही आम्ही कोकणाची माणसं आहो, कोकणातला दाखवतो, कोकणी बातू करतो आणि उर्दू पण बोलतो, ताकी पुऱ्या दुनियाला समजला पाहिजे. ते त्यासाठी तुम्ही लोक आपली व्हिडिओ बघा, पसंत करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सगळ्याकडे पसरत राहा. आणि जो नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुमच्यापर्यंत खच्चे मुहावरे आहात कॉमेंटला नक्की सांगा, आणि- ताकी त्याची पण नॉलेज आम्हाला होईल इंशाअल्लाह. आणि दिल साफ करून कमेंट्स देत जावा, खाली बघू नको. आजकल का ज़माना चांद पे पहुंच गया है, लोग चांद पे पहुंच गए हैं, तो क्या कमेंट देने नहीं आता रहेगा लोगों को? कमेंट देने से आपके अकाउंट से कोई पैसा नहीं कम होने वाला, सब्सक्राइब विवाद- करने से आपके अकाउंट से कोई पैसा नहीं कम होने वाला. प्लीज़ 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 रिक्वेस्ट है आपसे, कमेंट दीजिए. हाँ, आपके ख्यालात पेश करिए, हमारा हौसला अफजाई हमारी होगी और हम कुछ नया नया आगे कर सकेंगे. व्ह्युअर्स, आणखी एक बात सांगीन, तुमच्या लाईक करण्याने आमची काही इन्कम नाही आहे, तुमचे कॉमेंट्स करण्याने पण आमची काही इन्कम नाही आहे. पण लोकांचे असे खयालात आहात, कशाला लाईक करू, करोडपती बनेल रातोरात. एक सबस्क्राईब केल्याशी लखोपती बनेल, कशाला करू, सोड मरून दे. व्ह्युअर्स, याचा काही पण नाही आहे. तुमची कॉम्प्लिमेंट्स आमच्यासाठी पुढे वाढ करायची आम्हाला चान्सेस असतात आणि आमची हौसला अफजाई होते की आमचे व्ह्युअर्स कॉमेंटच्या जरिये सांगतात की ते कशी बघतात, त्यांचे विचारात त्यांचे मत आमच्यापर्यंत मांडतात. आम्हाला ती जाणून बेहद खुशी होते, ताकी आम्ही जी पण ते तकलीफच आहे ना, मतलब आता इंसान व्हिडिओज काढतं आहे ते काही ना काही त्यांना थोडीफार ते मतलब वक्त काढून वक्त देऊन करियाज ॲडजस्ट करते, ते आमचा मतलब त्यातला हासिल होते. आम्हाला त्याची खुशी महसूस होते की बोलतात ना वसूल दिला आमचा. मिलते हैं फिर अगली वीडियो में, तब तक के लिए अलविदा, अल्लाह हाफिज़, टेक केयर ऑफ़ योर सेल्फ. बाय बाय.